चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. मैदानाच्या आतमध्ये थॉमस डायस आम्ही आपलं लक्ष वेधू. इथून पुढे 2 मॅचेस बाकी आहेत आणि अगदी वेळेत आपण चाललो आहोत. चला लक्ष वेधूयात. त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. तर नक्कीच या स्पर्धेमध्ये 3 दिवसामध्ये 3 रजनीमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, खरं तर महाराष्ट्रातील आघाडीचे 3 समालोचक आहेत. त्यामध्ये आपण नेहमीच जयजी भोसले सरांना पाहतो. महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये जाऊन ते खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करत असतात. याही क्रीडा स्पर्धेमध्ये आपण जयजी भोसले सरांचा आवाज ऐकला आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी जयजी भोसले सरांना विनंती करतोय आपण यायचं आणि या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, कारण खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं. आणि उद्यापासून देखील रायगड जिल्ह्यामध्ये पोलादपूर येथे ते समालोचन करण्यासाठी जाणार आहेत आणि त्यामुळे या स्पर्धेमधून ते रजा घेतात. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेश दादा मात्रे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते जयजी भोसले सरांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. एक जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळालं. असे आदरणीय जयजी भोसले सरांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या स्पर्धेची त्यांना सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. खूप खूप चांगलं समालोचन सरांच्या माध्यमातून आणि खूप खूप आभार या स्पर्धेमध्ये आपण आलात. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल या मॅच मध्ये. हो यावेळेस पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज अँड टेकन. पहिल्या चेंडूवरती विकेट. आमिर दाफेदार बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. खरं तर आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आमिर दाफेदार. पहिल्या चेंडूवरती त्यांनी मिस्टेक केली. अक्रॉस द क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे थॉमस डायसनं कमालीचा झेल टिपलाय आणि तदनंतर त्याचं सेलिब्रेशन पहा. त्याला ठाऊक आहे आमिर दाफेदार एक महत्वाचा खेळाडू होता आणि त्याचा त्याने झेल टिपलाय. पहिला धक्का या मॅच मध्ये रॉयल स्टार मीरा रोड या टीमला बसलाय. पहिला सामना काय जबरदस्त या संघाने जिंकला. भरपूर मोठ्या फरकाने तो सामना जिंकला होता. पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं CI11 कांदिवली या टीमला. परंतु या मॅच मध्ये या संघाची सुरुवात खराब राहिली. पहिल्या चेंडूवरती वरुण विकेट प्राप्त केली. आमिर दाफेदारला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानावरती इजरार खान मैदानावरती दाखल होतोय. एका बाजूला उबेद खान मुन्ना, 2 बंधू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. वरुण पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस इजरार खानच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडूला पाठवलाय समोरच्या दिशेने सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार.
या मॅच मध्ये इजरार खानच्या बॅट मधून गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती कमी गतीने चेंडू टाकलाय, आणखीन एक उडवलाय, फिल्डर आहे तिथे परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल सीमारेषेच्या पलीकडे सलगचा दुसरा षटकार इजरार खानच्या बॅट मधून. विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे उपमुख्यमंत्री चषक 2025 मध्ये. इजरार खान काय बॅटिंग करतोय, जणू काही खेळाडू कक्षामधूनच तो सेट होऊन आलाय. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. पहिला षटकार जर पाहिला तर लॉंग ऑनला आणि दुसरा षटकार लॉंग ऑफला. व्ही शेप मध्ये बॅटिंग करतोय. समोरच्या दिशेने कमालीचे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा वरून. हो, यावेळेस इम्प्रोव्हायझेशन, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि आणखीन एक तडाखेदार चौकार येतोय फलंदाज इजरार खानच्या बॅट मधून. वाह, जबरदस्त बॅटिंग. जाऊन पोचली ती 16 या आकड्यावरती, परंतु हवेत खेळलेत. पॉइंटला फिल्डर आहे, इथे मिस्टेक होणार नाही. रोहितनं टिपलाय झेल, संपलाय खेळ फलंदाज इजरार खानचा. बॅक टू द पॅव्हिलियन. जबरदस्त बॅटिंग करत होता. इथे जर पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी जर पाहिलं तर रोहित होते आणि रोहितच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती. 2 महत्वाचे फलंदाज बाद झाले. सुरुवातीला जर पाहिलं तर आमिर दाफेदार आणि इथे जर पाहिलं तर इजरार खान या मॅच मध्ये बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दीपेन राठोड मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये, परंतु चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये वरुणच्या विरोधात धावा भरपूर जास्त पाहायला मिळतात. 16 धावा, 2 षटकार आणि 1 चौकार. चौकार आणि षटकारांची सरबत्ती पाहायला मिळाली इजरार खानच्या माध्यमातून. अक्षरशः तो बरसला. आपल्या छोट्याशा इनिंग मधील त्यांनी गोडवा पेश केला या मॅच मध्ये. असं म्हणतात ना, आयुष्य अगदी स्वीट असावं, आणि अगदी जर पाहिलं ना अगदी तसंच काही त्याचं आयुष्य या मॅच मध्ये होतं. अगदी गोड आयुष्य आणि गोड प्रवास त्याचा पाहायला मिळाला. कारण अगदी 3 चेंडूवरती त्यांनी 16 धावा या मॅच मध्ये बनवल्यात. चांगली बॅटिंग. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा वरून, परंतु स्ट्रायकिंग एंडला दीपेन राठोड नव्यानेच मैदानावरती तो दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके आपण सातत्याने पाहिलेत, परंतु रॉयल स्टर्नर मीरा रोड आज वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. आक्रमकता दाखवली आहे या संघाने. गोलंदाज तयार, खोला टाकलाय. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न झालेला नाहीये, फक्त डिफेन्स केलाय. चेंडूला केवळ ढकललं. एका धावेवरती परावर्तित केलं दीपेन राठोडनं. संघाची धावसंख्या स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड संघ आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथून JR स्पोर्ट्स दहिसरला या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. कारण 4 षटकांचा सामना आहे आणि 4 षटकामध्ये कमी धावांवरती रॉयल स्टर्नर मीरा रोडला थांबवावं लागेल, कारण त्या संघाकडे देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक लाजवाब क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. उपमुख्यमंत्री चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेचे मुख्य आयोजक जिग्नेशदादा मात्रे, निलेशदादा चव्हाण, मनीषदादा मात्रे, चेतनदादा पाटील, भावेशजी मात्रे यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा या संघाचं देखील भरपूर खूप चांगलं कार्य या स्पर्धेमध्ये आणि यशस्वी क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सातत्यानं या मैदानावरती खूप साऱ्या क्रीडा स्पर्धा होत असतात आणि ही क्रीडा स्पर्धा जर पाहिली ना तर एक चांगल्या रीतीने आपण पार पडत असताना पाहतोय. सातत्यानं या स्पर्धेची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय रोहित. हो, यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. मुन्ना धाव घेण्यासाठी पुढे आलेत, परंतु पुन्हा एकदा माघारी परतलेत. कारण इथे जर पाहिलं तर दीपेन राठोड
पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर अगदी जर पाहिलं तर त्याने संघर्ष केला, त्यांच्या विरोधात चेंडू डॉट आला. चांगला चेंडू पाहायला मिळतो रोहितच्या माध्यमातून. खरं तर या सामन्यामध्ये देखील चांगला रंग भरताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत. आतापर्यंत दोन्ही संघाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. फिल्डर येत आहेत तिथे डाऊन द बॉल, परंतु जजमेंट चुकलंय त्या ठिकाणी. थॉमस डायसनं मिस्टेक केली आहे. अगदी सहज सोपा झेल होता थॉमस साठी, परंतु जजमेंट चुकलंय आणि ते एक धाव मिळेल डिपेन राठोडला. डिपेन राठोडच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 18 धावा. सहज सोपा झेल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, परंतु तिथे जर पाहिलं तर थॉमस डायस चेंडूपर्यंत पोहोचले होते आणि त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये ज्या फलंदाजाच्या माध्यमातून 50 आले, अर्धशतक आल्या, तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 स्पर्धेमध्ये सलग 2 अर्धशतक उबेद खान मुन्नाच्या नावावरती राहिलेत. खरं तर हा मैदान त्याच्यासाठी लकी राहिला. या मैदानावरती उबेद खान मुन्ना जेव्हा जेव्हा येतो ना, तेव्हा तेव्हा त्याच्या बॅट मधून धावा आलेत. याही मॅच मध्ये धावा बनवण्याचा तो प्रयत्न करेल. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो, फुलटॉस बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला फिल्डर होते, परंतु त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय. फिल्डर येत आहेत, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल सीमारेषा ओलांडतोय. उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून येतोय चौकार या मॅच मध्ये. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता आणि गॅप मध्ये खेळले होते. खरं तर कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि या सदाबहार चौकार येतोय उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. खरं तर मोठे फटके खेळण्यासाठी तो जाणला जातो, परंतु इथे कलात्मक क्रिकेट त्यांनी दाखवले या मॅच मध्ये. रोहित पुन्हा एकदा. हो, यावेळेस चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहे, त्याला बीट करून बॉल सीमारेषा ओलांडतोय. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. उबेद खान मुन्ना आज अक्षरशः बरसले. त्यांच्या बॅट मधून खोऱ्याने धावा येत आहेत. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार या मॅच मध्ये आक्रमकता दाखवत आहेत. खरं तर रोहित सुरुवातीला चांगली गोलंदाजी करत होते, परंतु उबेद खान मुन्ना स्ट्रायकिंग एंड वरती आले आणि त्यांच्या बॅट मधून सलग 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय, चॉप करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी सेलिब्रेशन सुरू आहे. पंचांकडे आशालभूत नजरेने पाहिलाय, परंतु पंचांचा इथे स्पष्ट नकार. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि ते जर पाहिला तर दोन्ही पंच चर्चा करतील. चांगला चेंडू पाहायला मिळाला असंच म्हणावं लागेल, परंतु आमचे दोन्ही पंच चर्चा करतील अगदी काय घडले या चेंडूवरती. परंतु दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. खरं तर भरपूर मोठी स्ट्रॉंग अपील केली होती आणि ते आमचे दोन्ही पंच चर्चा करतील आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. परंतु हा सामना रंगतदार पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ जर पाहिलं तर एकाच परिसरातून बिलॉंग करतात. एका बाजूला उबेद खान मुन्ना तर एका बाजूला थॉमस डायस. असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे फलंदाज बाद. बॅटची एज लागली होती आणि उबेद खान मुन्नाला परतावा लागेल. एक मोठी विकेट, बिग लॉस रॉयल स्टॉनर मीरा रोड साठी. उबेद खान मुन्ना याला विश्वासच होत नाहीये मी बाद झालोय की नाही आणि शेवटी त्याला मैदान सोडावं लागेल. तो निघालाय परतीच्या प्रवासाला. मोठी विकेट, फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर महत्वाची विकेट रोहितनं प्राप्त केली. उबेद खान मुन्नाला बाद केलं. यष्टांच्या मागे खूप चांगला झेल कंप्लीट केला थॉमस डायसनं आणि इथे महत्वाची विकेट प्राप्त केली.
थॉमस डाईस जर पाहिलं तर खुल्या गटामध्ये सातत्याने खेळतोय. आज आपल्या संघासाठी त्याने वेळ दिलाय. खऱ्या अर्थानं आज देखील त्याला खुल्या गटामध्ये संधी होती सामना खेळण्यासाठी, परंतु आज त्याने स्वतःला थांबवलाय आपल्या संघासाठी, कारण आपला संघ देखील भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा खेळतोय आणि त्यामुळे थॉमसनं या मॅच मध्ये जर पाहिलं तर स्वतःला थांबवलाय. नाहीतर तो देखील खुल्या गटासाठी जर पाहिलं तर सामना खेळण्यासाठी जात होता, परंतु आज आपल्या संघासाठी तो चांगलं कार्य करतोय यष्टांच्या मागे. गोलंदाज रोहित बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. नितीशसाठी यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. मिड विकेटला फिल्डर आहे, डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे, फक्त सिंगलच मिळते नितीशला. नितीशच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 27 धावा. चांगली सुरुवात या मॅच मध्ये रॉयल स्टार वीरा रोड या संघाने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये देखील धावा आल्या 17, परंतु या षटकामध्ये रोहितनं चांगलं कमबॅक केलं. त्याच्या विरोधात सलग 2 चेंडूवरती 2 चौकार. तदनंतर उबेद खान मुन्नाची त्याने विकेट प्राप्त केली. प्राइज विकेट होती या मॅच मध्ये, कारण मागील मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. त्याला लवकर बाद केलं कारण तो धोकादायक फलंदाज होता. अफलातून बॅटिंग त्याने केलेली होती या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्याला बाद केल्यानंतर जो सेलिब्रेशन होता ना, खूप चांगल्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. आणि त्यासाठी जर पाहिलं तर थॉमस डायसचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने अपील उचलून धरली होती आणि पंचाने देखील ती अपील उचलली आणि तिथे जर पाहिलं तर उबेद खान मुन्नाला बाद केलं. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती वीर बाबू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचचा हिरो, मागील मॅच मध्ये विथ द बॅट विथ द बॉल खूप चांगल्या पद्धतीनं त्याने खेळ दाखवला. एक जेन्युअन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. असा खेळाडू वीर बाबू आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जास्तीचा वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. पहिल्या षटकांसाठी तुम्ही 5 मिनिटे खर्च केलेली आहेत. उर्वरित 2 षटकं आहेत ती तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत या स्पर्धेमध्ये. गोलंदाज वीर बाबू स्ट्रायकिंग एंडला नितीश आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील जाणला जातो, त्याच्याकडे देखील क्षमता. त्याच्या विरोधात वीर बाबूला या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो, यावेळेस नितीशच्या बॅट मधून मोठा प्रहार, आकाशाला गवसणी घालणारा ठोकराय षटकार या मॅच मध्ये. खरं तर रॉयल स्टार मीरा रोड साठी हे मैदान लकी आहे. मागील क्रीडा स्पर्धेमध्ये देखील या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचा पारितोषिक या संघाने फटकावलाय, त्यामुळे आत्मविश्वास दुणावलाय या संघाचा. हो, यावेळेस कमी गतीने चेंडू टाकलाय. वीर बाबू आपलं कौशल्य दाखवतोय, त्याने लगेच कमबॅक केलाय. मागील चेंडूवरती षटकार आला, परंतु या चेंडूवरती मी कमबॅक करू शकतो आणि तो कमबॅक या चेंडूवरती वीर बाबूने केलाय. त्याच्याकडे देखील गुण कौशल्य आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे आणि ती ठासून भरली आहे. ती क्षमता तो मैदानावरती दाखवतोय. काय जबरदस्त कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फलंदाज नितीशला त्याने शांत ठेवले या चेंडूवरती. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाही आहेत. मिड ऑनला चेंडू येतोय, लॉंग ऑन वरून चेंडू पुढे आलेत. फिल्डिंग चांगली आहे, फेकी खराब राहिली आणि ते एकच धाव मिळेल नितीशला. नितीशच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. 34 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा सामना, चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय रॉयल स्टार बीरा रोड या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं जी सुरुवात झाली होती ना, त्या सुरुवातीला मेंटेन ठेवलंय डिपेंडनं आणि एका बाजूला नितीशनं. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाज करतात, कारण डिपेंड राठोड या मॅच मध्ये संघर्ष करतोय, परंतु नितीश मैदानावरती आला आणि त्याच्या बॅटमधून धावा आलेत. वीर बाबू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस हुक केलाय, वॅकंट एरिया आहे, फिल्डर नाही आहे, बॉल सीमारेषा ओलांडतोय. डिपेंड राठोडच्या बॅटमधून देखील येतोय घनागती चौकार.
चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा पंप पुल करत असताना, हा पंप जॅक करत असताना एक कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीपेन राठोडच्या बॅट मधून कलात्मक क्रिकेटचा आविष्कार तो देखील सादर करतोय. त्याचा टान्स जर पाहिला तर लेदर क्रिकेट सारखा जणू काही. हो, यावेळेस जर पाहिला तर खोलात टाकला होता फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु थॉमस डायस काय जबरदस्त यष्टीरक्षण पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतोय. अटॅकिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडूनं मोठा प्रहार केला. जणू काही खेळाडू कक्षामधून सेटच होऊन आलेत. सुरुवातीला जर पाहिलं तर अमीर दाफेदार वगळता इतर सर्व फलंदाजांनी या मॅच मध्ये दमखम दाखवली आहे. उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून 8 धावा. इजरार खानने देखील 2 षटकार ठोकले आणि तदनंतर डीपेन राठोड त्याच्या बॅटमधून देखील चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि नितीशने देखील इम्प्रेस केलंय. एक लांब लचक षटकार त्याने देखील या मॅच मध्ये दाखवला. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना क्रिकेटनं माझी जात पाहिली, ना क्रिकेटनं पाहिला माझा रंग, तो रंगूने गेला रंगात, जसा बलराम रंगला श्रीरंगात. अगदी तसाच काही या क्रिकेटचा खेळ रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ रंगात आलेत. खरं तर एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड, कधी हा संघ हार मानत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत हा संघर्ष करतो संघ, आणि या संघाचा संघर्ष सध्या मैदानावरती सुरू आहे. परंतु या मॅच मध्ये, या षटकामध्ये अनुरागला कमबॅक करावं लागेल. कारण मागील मॅच मध्ये अनुरागनं काय गोलंदाजी केली होती. कमबॅक करणारं षटक त्याचंही राहिलं होतं. याही मॅच मध्ये त्याला कमबॅक करावं लागेल. कारण 3 षटकांमध्ये 44 धावा रॉयल स्टनर मीरा रोड या टीमने बनवल्यात. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. ओ, यावेळेस समोरच्या दिशेने हॅमर्ड केलाय. ऑन द राईज कमालीचा स्ट्रोक. बॉल सीमारेषा ओलांडतोय. 6वाला षटकार. ऑन द राईज लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक सजवलाय. अफलातून स्ट्रोक. पूर्णपणे ताकद झोकली नितेशनं या स्ट्रोक मध्ये. खोला टाकलाय. वा, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु एकदा मेल नितेशला. चांगला कमबॅक करणारा चेंडू होता अन्नूच्या माध्यमातून. पिन पॉइंट यॉर्कर अगदी खोलात टाकला होता. प्रश्न विचारला, परंतु एक धाव मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला. बॅटची एज लागली आणि खरं तर थॉमसने चांगला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही या नितेशला. नितेशच्या खात्यामध्ये आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 51, अर्थातच 51 या आकड्यावरती. चांगल्या स्कोर कडे मार्गक्रमण करतोय रॉयल स्टनर मीरा रोड या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पूल केलाय. पॉवरफुल. व्हॉट अ शॉट. सुरेख फटका. बॉल सीमारेषा पार. षटकार. शिंदे साहेब मुख्यमंत्री. फटका सजवलाय. डीपेन राठोड या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्याने संघर्ष केला, परंतु तदनंतर काय बॅटिंग करतोय. कमाल धमाल दाखवतोय या जुचंद्र नगरीमध्ये. अफलातून बॅटिंग डीपेन राठोडच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 57 या आकड्यावरती. धोकादायक धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि डेंजरस धावसंख्या उभारली आहे रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने. अनुराग पुन्हा एकदा. ओ, यावेळेस स्नॉटर होता. अगदी शरीराचा वेध घेतला, परंतु इथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात धाव मिळते. चांगलाच बाउन्सर टाकला होता. अगदी शोल्डरचा वापर केला अनुरागनं. एक चांगला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. हो हो, शोल्डरला लागला होता. स्नॉटर होता खरं तर. आणि तिथे जर पाहिलं तर थॉमस डायस खूप चांगल्या पद्धतीने यष्टांच्या मागे कार्य करत असताना इथे एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 58 या आकड्यावरती. आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. अनुरागने देखील 13 धावा खर्च केल्यात. गोलंदाज बॉल इन ट्रॅकवर. अनुराग स्ट्रायकिंग एंडला. नितेश आपल्याला पाहायला मिळतोय 15 धावा त्याच्याही बॅट मधून. हो, यावेळेस समोरच्या दिशेने. वा, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव वाव वाव. सुरेख फटका. थँक्यू.
कम्मालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये आणखीन एक दर्जेदार फटका नितेशच्या बॅट मधून काय बॅटिंग करतोय जबरदस्त अगदी वन साइड हिरो सारखा अगदी तो बॅटिंग करतोय 21 धावा त्याच्या बॅट मधून 7 चेंडूचा त्याने सामना केलाय संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 64 या आकड्यावरती अनुरागच्या या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाल्यात आतापर्यंत 19 धावा त्याने खर्च केल्या 3 षटकार त्याच्या षटकामध्ये आलेत थॉमस डायस त्याच्यासोबत चर्चा करतोय खरं तर असं म्हणतात ना आसमान फटेगा तो दर्जे कहा तक सिलेगा इथे या मॅच मध्ये देखील अगदी तसंच काही झालं सामना आवाक्या बाहेर जाण्या अगोदर इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करावा लागेल या मॅच मध्ये JR स्पोर्ट दहिसरला आणि तो कमबॅक जर पाहिला तर बॅटिंग करताना करावं लागेल आतापर्यंत संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर 64 या आकड्यावरती पाहायला मिळते अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे धोकादायक धावसंख्या उभारली आहे डेंजरस धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत परंतु मॅचच्या उत्तरार्ध देखील चांगली बॅटिंग JR स्पोर्ट दहिसरला करावं लागेल आज थॉमस डायसला देखील बरसावं लागेल कारण ज्या नावाने तो ओळखला जातो अर्धशतकांचा राजा माणूस अगदी त्याला म्हटलं जातं परंतु आज त्याच्या नावाला शोभणारा खेळ त्याला बॅटिंग करत असताना दाखवावं लागेल या मॅच मध्ये अनुराग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय थॉमसनं चर्चा केली होती अगदी तसाच काही चेंडू अन्नूने टाकलाय हे ते चेंडू आलाय डॉट धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 64 धावा आणि 65 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये JR स्पोर्ट दहिसर या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात काही जबरदस्त बॅटिंग केली खरं तर बॅटिंग अनालिसिस पाहिली ना तर इजरार खानच्या बॅट मधून 16 धावा उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून 8 धावा डिपेन राठोड देखील बरसला त्याच्याही बॅट मधून धावा आलेत आणि नितेशच्या बॅट मधून 21 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या या मॅच मध्ये एकंदरीत धावफलकावरती धावा लागल्या त्या तब्बल 64 धावा आणि 65 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये
निशांजी पाटील यांचा आपण आवाज ऐकलात. चला मॅचच्या दिशेत जाऊयात. पहिल्या डावात तर भरपूर धाव्या बनलेल्या आहेत. 64 धावा बनल्यात आणि 65 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. पण टेनिस बॉल क्रिकेट असं सांगते की 4 षटकामध्ये आपण जरूर पहिल्या डावात 64 बनवल्या, परंतु 65चं लक्ष आहे. परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या एक सेट किंवा एक सेप धावसंख्या म्हणू शकत नाहीत. याला माईक चेक. षटकार आलाय थॉमस डायच्या बॅट मधून आणि ज्या खेळीसाठी त्याला ओळखलं जाते षटकार चौकारांचा राजा आणि अगदी जवळचा अर्ध षटकांचा राजा म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिलेली आहे. मोठमोठ्या स्पर्धा थॉमस डायने खेळलेल्या आहेत. ऑल इंडिया आयकॉन म्हणून नेहमीच आपण त्यांना पाहिलेलं आहे. पहिल्या बॉल जो डॉट खेळले त्यानंतर षटकार ठोकलाय. मॅच मध्ये कमबॅक केले ते म्हणजेच ज्या स्पोर्ट दहिसर संघाने 6 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल गोलंदाज राकेश तियार. शॉर्ट बॉलचा वापर केला आहे, परंतु थोडीशी जर पाहिलं तर लाईन मागे ठेवली. थोडासा जर पाहिलं तर धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. सर्व काही या बॉलवरती नियंत्रित होतं. ज्याप्रमाणे जर पाहिले तर यापूर्वी षटकार ठोकला गेला राकेशच्या विरोधात थॉमस डाईस या बॅटरने आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं टप्पा थोडासा लांब ठेवला, थोडासा धीम्या गतीने हाताळलेला बॉल होता. चालले विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 ओव्हरचा खेळ अगदी जर पाहिलं गेलं तर ज्या वेळेला असतो त्या वेळेला प्रेशर दबाव मेंटेन करावं लागतं. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु जर पाहिलं तर वेग चांगला होता. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर उसळे देखील तेवढ्याच चांगले प्राप्त झाली. प्रिन्स मूवीचे प्रोप्रायटर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना 10 PL सारख्या एक मोठ्या स्पर्धेचे नेहमी जर पाहिलं तर ब्रँड एम्बेसिडर म्हणून आपण पाहिले गेले त्यांना. आणि खरोखरच जर पाहिलं गेलं तर आपल्या ग्रामीण क्रिकेटमधून मोठमोठे आपण खेळाडू पाहतात. नुकताच आज जर पाहिलं गेलं तर सुप्रीमो सारखी स्पर्धा आणि एक चांगली माहिती आली. आयुब शेखने जर पाहिलं गेलं तर 50 धावा त्या स्पर्धेमध्ये ठोकल्या गेल्या. अर्धशतक साजरं केलं गेलं आणि एक प्रत्येकाचं स्वप्न असते एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन म्हणून आपण खेळण्यासाठी जातो त्यावेळेला अशा धावा होणं गरजेचं असतं. शॉर्ट बॉलचा वापर केलाय. ऑन साईडला बॉलला फेकून दिले गेले थेट काउ कॉर्नर रिजनच्या डोक्यावरून 6 धावेंसाठी षटकार. थँक्यू डीजे. या बॉलला लवकर पिक केलं, लवकर ओळखलं आणि थेट पाठवले गेले काउ कॉर्नर बाउंड्रीच्या पलीकडे. षटकारांची बोली भाषा हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बोलताना दिसत आहेत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वीर बाबू एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला थॉमस यांना आपण पाहतात. चला जे प्रेक्षकाने कॅच पकडले अविभाकाश त्या कॅच साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. प्लीज विनंती करतो त्या प्रेक्षकाला यायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती जिग्नेश दादा म्हात्रे या स्पर्धेचे मुख्य प्रणेते त्यांच्या माध्यमातून हे 200 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आले. फुल टॉस बॉल आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर ऑन साईडला दिशा दिली या बॉल वरती पाहत असताना तर क्षेत्ररक्षक यश त्या ठिकाणी आहेत. नेहमीच जर पाहिले तर मीरा रोड परिसरातील एक सर्वाधिक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून नेहमीच यशकडे पाहिले जाते आणि या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या नावाचा बोलबोला आपण पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा फटकावरती लागल्या गेल्या. प्रत्युत्तर दाखल 65 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना जेआर स्पोर्ट्स दहिसर या संघाला आपण बघतायत. चला मी विनंती करतोय ज्या प्रेक्षकाने जी कॅश घेतली होती अयुबा कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच 200 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे.
याला बाईक चेक. चला भाग्य विजेते प्रेक्षक आमच्यापर्यंत दाखल झालेले आहेत. 200 रुपयाचा कॅश प्राईज त्यांना आपण मुख्य व्यासपीठावरती देणार आहोत. जबरदस्त कॅच पकडली आणि या स्पर्धेतील हा पहिला प्रेक्षक ठरला ज्याने ऐवा कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज पटकवलेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अजीब आलेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका मिस टायमिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत वेगाने. यश जाधव टिपलाय जेल. मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का JR स्पोर्ट दहिसर संघाला परतावं लागेल. वीर बाबू बॅक टू दी पवेलियन. आता जाईल तिथं जिग्नेश म्हात्रे दादाला मिळतोय मान. थँक्यू. पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा मुख्य व्यासपीठ आपण बघतायत. जिगणेश दादा म्हात्रे असतील या स्पर्धेचे खरे शिल्पकार, भावेश दादा म्हात्रे असतील, त्याच बरोबरीनं गावदेवी स्पोर्ट्स वाकीपाडा यांना देखील आपण संपूर्ण टीम मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते. पहिला धक्का लागलाय. धावफटकावरती धावा 14 असताना आणि षटक क्रमांक दुसरा जशी सुरुवात झाली अजीबने पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट प्राप्त केली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. अर्थातच गीतेश यांना आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती दाखल झालेत. पुन्हा एकदा अजीब तयार होतील बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. डाऊन दी बॉल आल्या पावली परतावं लागेल. अर्थातच गीतेशच्या फलंदाजाला 0 का हिरो गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज होतील आउट. त्याला वसंत भाई चव्हाण. अरे काही अन्याय होता केला धावून जातोय स्वतः. तोडच नाही त्याला, तोडच नाही त्याला. अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. विकेटवर विकेट, विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थॉमस डायज आहे, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थॉमसच्या आतमध्ये स्ट्राईक राहील तोपर्यंत JR स्पोर्ट दहिसर संघाच्या धावा बनतील. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थॉमस नॉन स्ट्राईक एंड वरती राहील तोपर्यंत JR स्पोर्ट दहिसर संघाच्या धावा बनणार नाहीत. म्हणजे थॉमसला कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक ओव्हर मधील जवळपास 3 ते 4 बॉल खेळायचेच आहेत. या अनुषंगाने आता मात्र येणाऱ्या बॅटरला संधी द्यावी लागेल, ती म्हणजे थॉमस डायच्या बॅटरला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. इंडेट नंबर 4 वरती चिन्मय. विकेट गेल्यात. धावा फटकावर जर पाहिले गेले तर 14. सलगच्या 2 बॉलवरती अजीबने पराक्रम केलाय. 2 विकेट त्याने प्राप्त केलेत. नेहमीच जर पाहिलं गेलं ना तर रॉयल स्टनर मिराऊट संघाच्या माध्यमातून नवनवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. उमेद खान मुन्ना यांचं कौतुक करावं लागेल. आजच्या अगदी जर पाहिलं तर रजनीतील पहिलं अर्धशतक त्याने कंप्लीट केलं गेलं. पहिल्या दिवसात जर पाहिलं गेलं तर विनीत माळीला आपण पाहिलं गेलं आणि खरोखरच या स्पर्धेने प्रत्येकांना काही ना काही देण्याचा प्रयत्न प्रामाणिक राहिलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉलर तयार. ऑप्टिकच्या बाहेर शपल झाल्या. स्लॉट मध्ये होता, पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. जसा आला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चिन्मय त्याने तसाच बॉलला पाठवला गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. 6 धावा. काय टायमिंग जुळलं होतं बॉलवरती. ज्याप्रमाणे बॉल टाकला गेला अगदी जर पाहिलं तर वेग चांगलं होतं बॉलवरती. प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. उंची तर गाठले होते, लांबी देखील तेवढीच आपल्याला पाहायला मिळाली. षटकार आलाय चिन्मयच्या बॅट मधून. 6 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. संघर्ष करतायत आणि आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग देखील करतायत. थॉमसने एकच सांगितलं असेल, मॅच जिंकायची आहे. 4 ओव्हरमध्ये 65 धावा आपल्या करायच्या आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना षटकार ठोकलाय. या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 20 झालंय. षटक क्रमांक 2 आपण पाहत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर 3ऱ्या बॉलवरती अगदी जर षटकार ठोकलाय. गोलंदाज जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये अजीबच्या विरोधामध्ये स्ट्राईक एंड बॅटर चिन्मय पुन्हा एकदा तयार.
पुढचा बॉल गोलंदाज अजीब, स्ट्रायकर वरती चिन्मय. इथे शॉर्ट बॉलचा वापर केलाय, गतीमध्ये परिवर्तन केलंय, फसवले गेले फलंदाजाला आणि अगदी जर पाहिलं गेलं तर प्रत्युत्तर दिलंय टिट फॉर टॅट. जशास तसं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दिले. यापूर्वी गोलंदाजावरती केलेला हल्ला अगदी जर पाहिलं गेलं तर लगेचच गोलंदाजाने विकेट मिळवली आणि चिन्मयच्याही देखील खेळीला पूर्ण विराम. वरती 20 झाल्यात. अर्थातच जर पाहिलं गेलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्यात मिस्टर ओमकार. थॉमस डायसने आतापर्यंत 4 चेंडू खेळले, 6 धावा त्याच्या बॅटमधून मनवताना आपण जरूर पाहिले गेले. कमबॅक केले अजीबने. या षटकात पराक्रम केला असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर 3 महत्वाचे विकेट होता याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल विकेट. षटका ठोकला चिन्मयने, लगेच त्याची विकेट मैदानाच्या आतमध्ये काढली गेली. अजीबचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाज अजीब तयार, स्ट्रायकरवरती न्यू बॅटर ओमकार. पहिला बॉल फेस करत असताना ओव्हर पिच बॉल होता. आक्रमण केल्या बॉलवरती डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये JR स्पोर्ट दहिसर संघाला आणि पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना दिसत आहेत. यश जाधवने टिपलाय झेल. निलेश चव्हाण, चेतन पाटील आहेत. भावेश म्हात्रे, मनीष म्हात्रेची साथ आहे दादाला. समाजसेवक आहे हा नेता, गोरगरिबांचा असा दाताला नावाला, हाताला नावाला. अरे असं जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. असं जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. थँक्यू डीजे. चांगलं संगीत या स्पर्धेच्या माध्यमातून टायटल सॉन्ग आपण बघतायत. जिग्नेश दादा म्हात्रे यांचं गुणगान गाणारे संगीत, त्यामध्ये चांगले उल्लेख झालेत. या संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून निलेशजी चव्हाण असतील, भावेशजी म्हात्रे असतील, चैतनजी पाटील असतील, मणिजी म्हात्रे असतील, प्रत्येकाचा उल्लेख झालाय. चव्हाण साहेबांचा देखील या संपूर्ण गाण्यामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय. वसंतभाई चव्हाण जिग्नेश दादा म्हात्रे यांचे जवळचे मित्र म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहिले. पहिल्या दिवसात उद्घाटन समारंभामध्ये ते उपस्थित झाले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिले गेलं. बॉल तयार, षटकातील पुढचा बॉल, अंतिम बॉल आहे. बीट झाले चांगला, अगदी जर पाहिजे तर चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा दिमागीने टाकलेला बॉल होता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 65चा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावाचा फडकावरती 20, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गेलं तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे. 3 ओव्हर हाताळण्यासाठी तुम्हाला 15 मिनिटे दिले आणि आतापर्यंत मिनिटं खर्च झालेत. स्कोर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. लक्षात ठेवा भरपूर वेळ उशीर झालाय आणि त्याच कारणास्तव तर जसं 63 षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल त्यावेळेला लगेच तुम्हाला 30 सेकंडच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल. दानिश षटक क्रमांकाचा पाहिजे 3 मध्ये दाखल झालेत. या संघाचे जर पाहिले गेले तर एक जबरदस्त गोलंदाज आहेत. पाहूया दानिशचं षटक कसं राहील. पहिला बॉल दानिश तयार, लेफ्ट ओव्हर दी विकेटने. खुलवट टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, थोडंसं फंबल झालंय आणि अगदी जर पाहिलं गेलं तर व्यवस्थित थॉमस ते 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पाहूयात थॉमस या धावांचा पाठलाग करतायत का. थॉमस कडून फार मोठ्या अपेक्षा आहेत, आशा आहेत टीम JR स्पोर्ट दहिसर संघाच्या माध्यमातून. आणि नेहमी जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धेचे ब्रँड एम्बेसिडर म्हणून आपण पाहिलेले आहेत
आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर अर्धशतकाचा राजा म्हणून आपण नेहमीच त्याला पाहिलं. मुंबई का तुफान म्हणून नेहमीच त्याची ओळख राहिली. परंतु आज या जुचंद्र नगरीमध्ये आल्यानंतर या उपमुख्यमंत्री चषकामध्ये कशा प्रकारची बॅटिंग राहील, परंतु यावेळेला जबरदस्त यॉर्कर बॉल होता. प्रश्नचिन्ह उभा केलाय गोलंदाजाने. थॉमसच्या चेहऱ्यावरती विकेट जाईल, फलंदाज होतील बाद. जबरदस्त चेंडू होता. तिन्ही मुंड्या चित केल्यात असं म्हणावं लागेल. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर हा चेंडू होता यॉर्कर लाईनचा चेंडू. अगदी जर पाहिलं तर बॅट अँड पॅड मधला बॉल होता. काहीच करू शकले नाही थॉमसने. बॅट फिरवली परंतु जर पाहिलं तर दोन्ही पायांच्या मधून हा बॉल निघून गेला. हे आयोजन समिती आतमध्ये लक्ष ठेवायचं प्लीज. चला फिल्डिंग करून घ्यायचे. 22 धावा फटकावरती लागल्या गेल्यात आणि दानिश आले आणि दानिशने जो काही चेंडू टाकला होता त्यावर जर पाहिलं गेलं तर काही करू शकले नाही मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच थॉमस राईट आणि त्यांची विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर किरण. तर पाहूयात किरण स्ट्राईक एंडवरती आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी किरण जातीलच, नो डाऊट अबाउट इट. कारण की ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर 22 धावा फटकावरती लागल्या गेलेत. फुलटॉस बॉल आहे. ऑन साईडला जर पाहिले गेले तर दिशा दिले बॉलला, डीप विकेटला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि 21 धाव या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून पुढे एकदा संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत पोहोचते फटकावरती ती म्हणजे 23च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 आपण बघताय. दानिश या संघाचे एक ट्रम्प कार्ड गोलंदाज आहेत. दानिश जो ज्या वेळेला रॉयल स्टार मिरवड संघ दबावामध्ये खेळतोय, ज्या वेळेला जर पाहिलं तर रॉयल स्टार मिरवड संघावरती भरपूर जर पाहिले गेलं तर धावा ठोकल्या जातात, त्याच्यानंतर जर पाहिलं तर दानिशची गोलंदाजी ती अफलातून पाहायला मिळते. फुलेलेंचा बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑन साईडला मनगटाच्या सहाय्याने दिशा दिली गेली. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वेगाने आले आहेत बॉलपर्यंत. एकच धाव याही बॉलवरती. दानिशच्या षटकात विकेट आल्यात, ती देखील थॉमसची जी सर्वात महत्वाची होती जे स्पोर्ट दहिसर या संघाची, आणि 30 विकेट मिळून मैदानाच्या आतमध्ये दानिशने दिलेली आहे. याच तर खऱ्या विकेटची गरज होती ती म्हणजे रॉयल स्टार मिराउड संघाला, आणि ती विकेट मैदानाच्या मध्ये दानिशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. आतापर्यंत 4 धावा वैयक्तिक खर्च केल्यात, 1 विकेट. या पुढचा बॉल आतमध्ये येणारा बॉल होता. अगदी जर पाहिलं तर मागे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, शॉट फाईन लेगला थर्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. पंचांचा इशारा आलाय. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव असणार आहे. 1 धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या फटकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. जर स्पोर्ट दहिसर या संघाला आपण बघताय 65चा लक्ष्य होता, आतापर्यंत 25 पाहायला मिळत. 17 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. शेवटचा 3 बॉल या नंबर 3च्या षटकातील. स्ट्रायकर होती बॅटर हरीश. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत, अमीर आहेत. थोडंसं जर पाहिलं तर चाचपडले गेले त्या ठिकाणी, परंतु पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. आणि पाहता क्षणाला जर पाहिलं तर 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती जाऊन पोहोचते 27च्या घरामध्ये. एनर चेंडू असतील 6 बॉलमध्ये करायच्यात 38 धावा. 6 चेंडू 38 धावा. ज्याप्रमाणे जर पाहिलं गेलं तर प्रत्येक संघाला ते नियम फॉलो करावेच लागतील. आणि 20 मिनिटाच्या जास्त जर वेळ खर्च केला तर 2 धाव्यांची पेनल्टी देखील असेल. भावेश दादा आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना
प्रत्येक संघांना या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धावा फटकावर लागल्या गेल्या 27च्या घरामध्ये आता मात्र उभरते सितारे अर्थातच जर पाहिलं तर मिरावड परिसरातील यश जाधव तयार. पहिला बॉल धीमे गतीने टाकला होता, अपील झाली त्या ठिकाणी जर पाहिलं तर पायचीच्या माध्यमात फलंदाज पकडले गेले. पंचांचा बोट आकाशामध्ये जात असताना दिसते. विकेट जाईल मैदानाच्या आतमध्ये. किरण ठेवलंय दादानं लाखाचं बक्षीस लावलंय येतील खेळायला खेळाडू येतील खेळायला अरे असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला दादा यो आता फेमस लय झाला असा जिग्नेश म्हात्रे दादा यो आता फेमस लय झाला. यश जाधव आले आणि यश जाधवने पहिल्याच बरोबरती विकेट संपादित केलेली आहे. यशला आपण नेहमीच पाहिलेलं आहे. या संघातील एक चांगले गोलंदाज म्हणून आपण नेहमीच त्यांना पाहिले आहे. सुंदर गोलंदाजी नेहमीच त्यांच्या माध्यमातून होत असताना दिसते. एक विकेट टेकर गोलंदाज आहेत आणि कित्येक स्पर्धेमध्ये यंदाच्या अंगामध्ये त्याने बेस्ट बॉलर हा किताब देखील घेतलेला आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वरून आलेत. सिंगल घेण्याचा प्रयत्न वरून करतील. स्ट्राईक रोटेट होईल. हरीशच्या हातामध्ये स्ट्राईक जाणार आहे. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये एकदा कंप्लीट होईल. संघाच्या धावसंख्येत भर पडल्या. धावसंख्येत पोहोचते धावफटकावरती ती म्हणजेच 28च्या घरामध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला उडवल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल निघून जाईल थेट डीप विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लेट पण थेट मैदानाच्या आतमध्ये. हरीच्या बॅटमधून यश जाधवच्या विरोधात षटकार. ढोकल्या लेट पण थेट 6 धावा हरीच्या खात्यामध्ये जातील. 34 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. धीम्या गतीने हाताळलेला बॉल होता. ही तर यश जाधवची खरी खासियत आहे. ज्या वेळेला यशला मार पडला जातो मैदानाच्या आतमध्ये, ज्या वेळेला षटकार चौकार फलंदाज ठोकतात त्या वेळेला कटर चेंडू सातत्याने हाताळत असं पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल होता आणि हेच आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहिलं गेलं. औपचारिकता या मॅचची इथून देखील शिल्लक राहील. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून देखील बाकी आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा पाहिलं तर धीमगतीने टाकलेला बॉल होता, परंतु उडल्यानंतर जर पाहिलं तर अपेक्षित उसळी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर यश जाधव आता मात्र एका बॉलमध्ये 31 धावा करायच्या आहेत. अशक्य आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. चला पुढची मॅच लगेचच रेडी राहायचं आहे. अर्थातच जर पाहिलं तर दोन्ही मिरवड परिसरातील संघ पाहायला मिळतील. ऑन साइडला फटका खेळलाय. जशी सुरुवात गोड झाली होती शेवट देखील गोड झाले. हा लकटफलक टीम पाहायला मिळाली. JR स्पोर्ट दहीसर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स रॉयल स्टनर मीरा रोड. येस जो बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल गेलाय तो मैदानाच्या आतमध्ये फेकायचा प्लीज प्रेक्षकांना मी विनंती करतोय. चला स्पर्श 11 मिराडो आणि